सलग 5व्या दिवशी वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा हाहाकार कायम आहे। निचऱ्याअभावी शहरामध्ये पाणी साचलंय आणि आता हे पाणी नागरिकांच्या डोळ्यातनं सुद्धा वाहू लागले। वीज नाहीये, अन्न नाहीये, प्यायला पाणी नाहीये। प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होतंय आणि अशा अवस्थेमध्ये राहणारे हे जिवंत तरी आहेत का असा सवाल इथले स्थानिक करतायत। सभोवार पसरलेला काळाकुट्ट अंधार, डोक्यावर पावसाचा मारा तर पायाखाली ट्रॅकवर साचलेलं पाणी आणि याच पाण्यातून मोबाईल फ्लॅशच्या उजेडात वाट काढत जाणारे वसई विरार नालासोपाऱ्याचे हे रहिवासी। जेव्हा सगळे गाढ झोपेत होते तेव्हा हे प्रवासी घराच्या ओढीनं एकमेकांना रस्ता दाखवत ट्रॅकवरून चालत होते। मध्यरात्री साधारण 2 वाजेपर्यंत हे प्रवासी वसई ते विरार दरम्यान रेल्वे ट्रॅकवरून चालत होते। मुरदाड व्यवस्थेचं अंगावर काटा आणणारं हे दृश्य गेल्या 2 दिवसांपासून वसई आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पावसाचं पाणी साचल्यानं लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। मंगळवारी सकाळी काही लोकल चालवल्या गेल्या, पण पावसाचा जोर पुन्हा वाढला, त्यामुळे वसई ते विरार आणि विरार ते वसई या दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली। सकाळी घराबाहेर पडलेले लोक जेव्हा घरी निघाले तेव्हा लोकल वसईपर्यंतच धावत होती, त्यामुळे वसईच्या पुढे राहणारे लोक अशा प्रकारे वसई स्टेशनला उतरून चालत आपल्या घरी निघाले। जी परिस्थिती रात्री होती तीच सकाळीही दिसून आली। रेल्वे रुळांवरचं पाणी कायम होतं, मात्र लोकल सेवा उशिरानं का होईना सुरू झालेली, पण स्टेशनपर्यंत जाणार कसं हा प्रश्न लोकांपुढे कायम होता, कारण शहरात साचलेलं पाणी जैसे थे होतं। एवढं कमरेपर्यंत स्टेशनला पाणी भरलंय। ऑफिसला जायचं कसं? मला तर आता 4 दिवस झालेत नुकतेच ऑफिसला लागून। ऑफिसवरून कॉल येत आहेत की ये बाबा ये। आता एवढ्या पाणी भरलंय, त्यात कसं जाणार माणूस ऑफिसला? तुम्हीच सांगा। काय सर, एवढं पाणी भरलंय, आता ते ऑफिसवाले मला जर काढलं उद्या कामावरून तर ह्याचा जिम्मेदार कोण राहणार? हे व्हीव्हीएमसी वाले। वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळीही पावसानं साचलेलं पाणी तसंच असल्याचं दिसून आलं। पाण्याचा कोणत्याही प्रकारे निचरा झालेला नव्हता। गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं वसई विरार शहरात अक्षरशः हाहाकार माजवला। मुसळधार पावसानं शहरातील अनेक भाग जलमय झाले। सुरुवातीला गुडघाभर असलेलं पाणी काही तासात कमरेपर्यंत पोहोचलं आणि हजारो नागरिकांपुढे संकटांची मालिका सुरू झाली। सलग 4थ्या दिवशीही त्यांना दिलासा मिळाला। सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी। सगळं काय बंद तर आम्ही जगायचो कसं? त्याच्यापेक्षा आम्हाला 20 देऊन मारून टाका। शनिवार 4 तारखेपासून असा मुसळधार पाऊस पडत आहे की त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय करायला पण पूर्णपणे बंद झालेला आहे। माझ्या दुकानात मध्ये पाणी घुसलंय। 5 दिवस मी घरी बसलेलो आहे। आमची रोजीरोटी पूर्ण बंद झालेली आहे। तर त्याच्यासाठी आम्ही काय करणार? आम्हाला आता खायचे पण वांदे झालेले आहेत। आज आमची लाईट जाऊन 4 दिवस झाले। 3रा दिवस म्हणजे कंप्लीट झाला, आज 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी ही लाईट आलेली नाहीये। लोकांना बाथरूमला जायला पाणी नाहीये, पियायला पाणी नाही। आम्ही गटराचं पाणी आता गरम करून पियायचं का? सर्वत्र पाणी साचल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। मोबाईलचं नेटवर्क नाहीये। सगळ्या शहरात साचलं असलं तरी प्यायला पाणी नाही। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांना दुसऱ्यांच्या घरी राहावं लागतंय। कुठे जायचं म्हटलं की रिक्षावाले, ट्रॅक्टरवाले अव्वाच्या सव्वा दर सांगतायत। तो आप कहाँ जा रहे हैं? क्या बच्चे को? अभी बच्चे को लेके बम्बई जा रहे हैं। यहाँ तो कुछ है ही नहीं साधन, ना लाइट है, ना पानी, ना खाना। पीने का पानी बोले तो 150 रुपया। क्या करेंगे अभी फिर इधर? क्या आपको क्या लगता है ये सब जो लूट हो रही है उसके बारे में क्या कहेंगे? क्या करेंगे? यहाँ के नगर सेवक को करना चाहिए ना, कुछ साफ सफाई करते नहीं है बराबर। लेकिन कई नगर सेवक जो है बोलते हैं हम लोग खिचड़ी बांट रहे हैं और लोगों को पानी पिला रहे हैं। कोई एक तो आप लोग भी भटक रहे हो ना, एक दिखा कोई आपको? आप लोग को दिखा? आपने बांटते देखा है क्या?
आप क्या बोलेंगे? आपने कहीं देखा है बांटते हुए? आप भी तो घूम रहे हैं. कुठेही इकडून तिकडे ट्रॅव्हल करू शकत नाहीये. इथे आमच्या घरात म्हातारी लोक आहेत, आजारी आहेत, त्यांना आम्ही घराच्या बाहेर काढू शकत नाही, डॉक्टर पर्यंत पोहोचू शकत नाहीये. आज आमची पाण्याची एवढी बेकार अवस्था आहे. आमच्या घरामध्ये वॉशरूमला जायला पण आमच्याकडे पाणी नाहीये, आमच्या घराकडे प्यायला पाणी नाहीये. इथे बिस्लरीच्या बॉटल 100 रुपयाला एक बॉटल विकली जाते. तसंच इथे काही खायला गेलो आम्ही, बाहेरला खायला वगैरे आणायला गेलो तर त्याचे हवाच्या सव्वा रेट आहेत. रिक्षावाले इथून स्टेशनला जायला 100 रुपये पर्यंत चार्ज करतात. फक्त एवढं जे पाणी साठलेलं आहे, हा जो अनधिकृत भराव चालू आहे वेस्टला, त्याच्यामुळे पाणी साठलेलं आहे. त्याच्यावर कोण लक्ष द्यायला मागत नाही. आज लोक अक्षरशः मेलेली आहेत, जिवंत असून मेलेल्यासारखी झालेली आहेत. पाण्याच्या रेट वाढलेले आहेत. ट्रॅक्टरवाले तर 100 ने 500 रुपये चार्ज करतायत. हे काम नगरपालिकेचं आहे. त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती की जनतेला त्यांना घरपोच सोडवलं पाहिजे होतं. गेली 4 दिवस पाण्यात राहणाऱ्या या नागरिकांचा आता संयम सुटलाय. प्रशासनानं आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. आम्ही जिवंत आहोत की मेलोय हे कळेनासं झालंय असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. आपले नेते फक्त रील्स काढण्यात मग्न आहेत आणि त्यांना फक्त स्वतःचं प्रमोशन करायचं आहे. स्वतः आमदार राजन नाईक साहेबांना फोन केलेला आहे, खासदार विष्णू सावरा साहेबांना फोन केलेला आहे. इथले नगरसेवक फोन स्विच ऑफ करून बसलेले आहेत. आम्ही दाद मागायची कोणाकडे? निवडून येताना तुम्ही बरोबर आमच्याकडे येता. मग आता नगरसेवकांचं काम नाहीये का जनतेला जाऊन त्यांच्या व्यथा विचारणं? अरे दादा लाइट नहीं है, हम लोग वहाँ से सुपारा से चार्जिंग करने के लिए ईस्ट में जा रहे हैं. या ऐसा 5 दिन हो गया, थोड़ा बहुत तो लाइट चालू करना चाहिए. पब्लिक कैसा रहेंगी? खाने को पानी नहीं, पीने को पानी नहीं, खाना नहीं, क्या करेगा इंसान? जाएगा मजबूरी में क्या खाने लगता है आपको? ये जो पूरा मजबूरी लोगों की है उसका कोई तो फायदा उठा अरे रहा है? अभी अपन जिताते हैं वोट दे के, तो थोड़ा बहुत तो आके सपोर्ट देना चाहिए. किसके घर पे खाने को नहीं है बेचारे के, वो नहीं है, उन लोग को थोड़ा तो सपोर्ट देना चाहिए. किसको तो वोट के लिए आते हैं सब लोग यहाँ पे. अभी ना कोई हम लोग को खाना प्रोवाइड कर रहा है, ना कोई एटलीस्ट ड्राई स्नैक्स, बिस्किट, पानी. हम लोग खुद जा रहे हैं पानी में कमर तक. औरतें तो यहाँ पे क्या बोलने का. अभी कोई आ रहा है हम लोग को सपोर्ट करने के लिए, या कोई देखने भी आ रहा है क्या यहाँ पे? आप इसको किसको जिम्मेदार ठहराते हैं? किसको क्या? हर कोई जिम्मेदार है यहाँ पे यार. गवर्नमेंट जिम्मेदार है, हर कोई. एक तो सिर्फ बिल्डिंग है बांध रहे, पानी जाने के लिए उसकी वजह से जगह ही नहीं रहा है, रास्ता ही नहीं बचा है. वोट के टाइम पे सब लोग भीख मांगते हैं ना, मांगते कि नहीं? सब लोग आ रहे हैं आते हैं यहाँ घर पे मांगने के लिए. तो अभी क्या हो गया फिर? कहाँ पे है प्रशासन? कहाँ पे है अभी? सब अभी वार्ड के हिसाब से बनाया था ना, तो कहाँ पे लोग? अभी सब बिल में छुप गए बैठ के. वसई विरारमध्ये सरासरी 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा अवघ्या 5 दिवसात 1837 मिलीमीटर इतका पाऊस पडला. रेकॉर्ड ब्रेक पावसानं सलग 5 दिवस शहरात पाणी साचण्याची यंदा ही पहिली वेळ. दुसरीकडे आरक्षित भूखंडावरचं अतिक्रमण, अर्धवट राहिलेली नाले सफाई यामुळे पाण्याचा निचरा होणं मुश्किल झालंय. त्यामुळे वसई विरारची ही अवस्था करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जावा अशी अपेक्षा आहे. तसंच वसई विरारकरांची या नेहमीच्या मनस्तापातून कायमस्वरूपी सुटका होण्याचीही गरज आहे. विजय देसाई, न्यूज 18 मराठी, विरार.